केसरी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया सविस्तर बातमी थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, आपण पाहत आहात केसरी न्यूज मराठी। आजची धक्कादायक आणि संतापजनक बातमी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून समोर येत आहे। अर्धापूर तालुक्यातील देऊळबुद्रुक येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेल्या वर्गखोलीच्या कामात मोठ्या प्रमाणात बोगसपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 12 ते 13 लाख रुपयांचा खर्च करून ही वर्गखोली उभारण्यात आली, मात्र इतका मोठा निधी खर्च करूनसुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे काम करण्यात आले आहे। वर्गखोलीचे छत पाहिले असता सिमेंट काँक्रीट लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। हे दृश्य इतके भयानक आहे की कोणत्याही क्षणी हा सिमेंटचा भाग कोसळून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडू शकतो। प्रश्न असा आहे की ही वर्गखोली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे की त्यांच्या जीवाशी खेळ करण्यासाठी? इतकंच नाही तर छताला योग्य प्रकारे गिलावा करण्यात आलेला नाही, त्यावर फक्त रंग मारून काम उरकण्यात आले असल्याचे स्पष्ट दिसत आहे। खिडक्यांवर बसवण्यात आलेले ग्रॅनाइटही योग्य पद्धतीने बसवण्यात आलेले नाही, त्याचे कोपरे अतिशय धारदार आणि धोकादायक आहेत। विद्यार्थी टेबलवरून उठताना यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे। आता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वर्गखोलीमध्ये टाकण्यात आलेली स्टाईल फरशी देखील निकृष्ट दर्जाची आहे। अनेक ठिकाणी फरशी व्यवस्थित बसविण्यात आलेली नाही, काही ठिकाणी तर फुटलेली फरशी बसविण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे फरशी बसवताना सिमेंटचा मसाला योग्य पद्धतीने भरलेला नाही, ज्यामुळे फरशी सैल होत असून कधीही उचलली जाऊन अपघात घडू शकतो। एकीकडे सरकार पीएम श्री सारख्या योजनांद्वारे शाळांचा दर्जा उंचावण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे अशा बोगस कामांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात येत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित गुत्तेदाराने हे काम घाईगडबडीत पूर्ण केले आहे आणि या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा गंभीर आरोप होत आहे। म्हणजेच गुत्तेदार आणि अभियंता यांच्यात संगनमत होऊन हे बोगस काम करण्यात आले का? हा सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही जर दर्जाहीन काम होत असेल तर जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। तत्काळ या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषी गुत्तेदार व संबंधित अभियंत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। केवळ चौकशी नाही तर संबंधित काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे। केसरी न्यूज मराठीकडून प्रशासनाला थेट सवाल, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कधी कारवाई होणार? ही होती अर्धापूर तालुक्यातील देऊळबुद्रुक येथील धक्कादायक वास्तव। अशाच ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र।